एका साध्या रात्रीचं जेवण आणि काही तासांत संपूर्ण कुटुंब संपलं. मुंबईतील या घटनेनं सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाला का, की या प्रकरणामागे काहीतरी अजून भयानक सत्य लपलं आहे? आज आपण जाणून घेणार आहोत मुंबईच्या वॉटरमेलन केस मागचं थरकाप उडवणारं रहस्य. ही घटना घडली मुंबईच्या पायधुणी भागात. एक साधं आनंदात जगणारं कुटुंब, आई वडील आणि त्यांच्या 2 मुली. शनिवारी रात्री घरात नातेवाईकांसोबत जेवण झालं. सगळ्यांनी बिर्याणी आणि पुलाव खाल्ला. हशा, गप्पा आणि एक सामान्य कौटुंबिक वातावरण. रात्री जवळपास 10:30 वाजता नातेवाईक घरी निघून गेले. पण त्यानंतर या कुटुंबाने आणखी एक गोष्ट खाल्ली, कलिंगड. हे कलिंगड फक्त त्या चौघांनीच खाल्लं होतं. रात्री सगळं सामान्य होतं, पण पहाटे अचानक परिस्थिती बदलली. सकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान चौघांनाही उलट्या, जुलाब आणि चक्कर येऊ लागली. त्यांची प्रकृती इतकी बिघडली की तातडीनं रुग्णालयात हलवावं लागलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण धक्कादायक बाब म्हणजे एकामागोमाग एक चौघांचाही मृत्यू झाला. अगदी काही तासांत संपूर्ण कुटुंब संपलं. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर अफवा सुरू झाल्या. लोक म्हणू लागले, कलिंगड विषारी होतं. काहींनी दावा केला की फळात इंजेक्शनद्वारे रसायन टाकलं गेलं होतं. पण इथेच केसने वेगळं वळण घेतलं. कारण तपासात समोर आलं की बिर्याणी खाल्लेले इतर नातेवाईक पूर्णपणे सुरक्षित होते. त्यांना कोणतीही लक्षणं दिसली नाहीत. म्हणजे प्रश्न उभा राहिला, जर बिर्याणी कारण नव्हती तर मग मृत्यूचं खरं कारण काय? पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घरातील सर्व पदार्थ जप्त केले. कलिंगड, बिर्याणी, मसाले, पाणी, अगदी अर्धवट खाल्लेले पदार्थही तपासासाठी पाठवण्यात आले. प्राथमिक तपासात डॉक्टरांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. सामान्य फूड पॉयझनिंगमध्ये एवढ्या वेगाने मृत्यू होणं खूप दुर्मिळ असतं. डॉक्टरांच्या माहितीनुसार मृतांच्या शरीरात गंभीर विषारी परिणाम दिसून आले. विशेषतः किडनीवर मोठा परिणाम झाल्याचं समोर आलं. यामुळे तपासाचा फोकस फूड पॉयझनिंगवरून टॉक्सिक सबस्टन्सकडे वळला. म्हणजेच फक्त खराब कलिंगड नव्हे, तर एखादं विषारी रसायन किंवा दूषित पदार्थ शरीरात गेला असण्याची शक्यता तपासली जात आहे. तपास यंत्रणांनी कलिंगडाच्या नमुन्यांसोबत पाण्यात मिसळलेला संशयास्पद पदार्थही तपासासाठी पाठवला आहे. आता मोठा प्रश्न असा आहे, हे अपघाती होतं का कोणीतरी जाणीवपूर्वक काही घातक पदार्थ मिसळला? कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, साधं कलिंगड खाल्ल्यानंतर एवढ्या कमी वेळात 4 मृत्यू होणं अत्यंत दुर्मिळ मानलं जातं. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की उन्हाळ्यात कापलेली फळं योग्य पद्धतीने ठेवली नाहीत तर त्यात जीवाणू वाढू शकतात. पण या प्रकरणात मृत्यूचा वेग आणि परिणाम सामान्य फूड पॉयझनिंगपेक्षा वेगळा दिसत आहे. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा सुरू आहे. अंतिम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होईल. या घटनेनंतर अनेक लोकांनी कलिंगड खाणं बंद केलं. काही जण सोशल मीडियावर भीती पसरवत आहेत. पण डॉक्टर स्पष्ट सांगतात, अजून कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही. एका साध्या रात्रीचं जेवण आणि काही तासांत संपूर्ण कुटुंब नाहीसं झालं. ही घटना केवळ मुंबईसाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी एक मोठा धक्का आहे. तुम्हाला काय वाटतं? हा अपघात होता की यामागे काही मोठं रहस्य लपलं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रहस्यमय आणि धक्कादायक घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.